विधानसभा निवडणुकीचा निकाल आला, त्यात एक हाती निर्विवाद बहुमत महायुतीने मिळवला। त्यामुळे आता लगेचच शपथविधी आणि खातेवाटप होईल असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात होता। मात्र एव्हाना जवळपास निवडणुकीचा निकाल लागून 1 महिना होतोय, तरीही खातेवाटपाचं चित्र अजूनही स्पष्ट झाल्याचं दिसत नाही। अशात 1 आठवड्याचं हिवाळी अधिवेशन आता संपायला आलंय। त्यामुळे विनामंत्र्यांचं यंदाचं अधिवेशन होतं की काय, तसंच नेमकं खातेवाटप होणार तरी कधी असा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय। 2-3 दिवसांमध्ये खातेवाटपाचा हा विषय संपेल। प्रत्येक मंत्र्यांवर खात्यांची जबाबदारी येईल आणि त्याच्यानंतर मंत्री महोदय देखील महाराष्ट्राच्या दृष्टीनं योग्य ती त्यांच्या डिपार्टमेंट संदर्भातली कारवाई सुरू करतील अशा पद्धतीनं स्वतः देवेंद्रजींनी सांगितलेलं। आणि त्याच्यामुळे खातेवाटपामध्ये कुठेही तिढा नाही, खातेवाटपामध्ये कुठेही समन्वय नाही अशातली भावना नाही। तिघही नेते एकत्र बसून हा 2 दिवसांमध्ये निर्णय घेतील। पुढच्या 2 दिवसात खातेवाटप जाहीर होईल असं सांगणाऱ्या उदय सामंतांचा उद्या अजून उजाडलेला नाहीये। फडणवीसांनी दिलेली डेडलाईनही टळून गेलीये। उदय सामंतांनी दिलेली डेडलाईनही निघून गेली, तरीही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाहीये। मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतरही खातेवाटपावरनं महायुतीचं घोड अडलंय। हिवाळी अधिवेशन खातेवाटपाविना आज पार पडतंय, यावरून विरोधकांनी फडणवीस सरकारला धारेवर धरलंय। खातेवाटप अधिवेशन झाल्यानंतरच होईल असा टोला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या जयंत पाटलांनी लगावला। खातेवाटप आता मला वाटतं की विधानसभेचं एवढं अधिवेशन संपल्यावरच होईल असा त्यांचा अंदाज मला दिसतोय, कारण मला वाटत नाही की ते लवकर खातेवाटप या सरकारला करू शकतात। अनेकांना एवढी मोठी मेजॉरिटी मिळालेली आहे की खात्यांची आणि मंत्रिपदांची ओढाताण चालू आहे। बीड आणि परभणीच्या घटनेनं महाराष्ट्र हादरून गेलाय। राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला। सरकारला त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही असं म्हणत खासदार संजय राऊतांनी खातेवाटपावरनं सरकारला खडे सवाल केले। नाही, त्यांचं खातेवाटप इतकं सोपं नाहीये, म्हणूनच त्यांना बौद्धिकाला बोलवलं असेल सगळ्यांना, म्हणूनच त्यांना बौद्धिकाला बोलवलंय। महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। डॉक्टर आंबेडकरांच्या अपमानासंदर्भात महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत, देशात आंदोलनं सुरू आहेत। काल संसद ठप्प झाली, आज विधानसभेत सुद्धा पुन्हा तो प्रश्न येईल। पण कायदा सुव्यवस्था हाताळायला, लोकांचे प्रश्न हाताळायला सरकारमध्ये मंत्री असले तरी जबाबदार नाही। आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे, पण अद्याप खातेवाटप झालेलं नाही, तर खातेवाटपाचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे असं म्हणत मंत्री प्रताप सरनाईकांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं। त्याबद्दल मला काही माहिती नाही, परंतु एक गोष्ट मात्र नक्की की आम्ही मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। आज नाही तर उद्या खातेवाटप माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जाहीर करतील। मुख्यमंत्रीपद भूषवलेले एकनाथ शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले। अजितदादा पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले। हे दोन्ही उपमुख्यमंत्री बिनखात्याचे मंत्री आहेत। सोबतच नवे 39 मंत्री बिनखात्याचेच आहेत। 41 मंत्री पूर्ण अधिवेशन काळात बिनखात्याचे मंत्री राहिल्याचं ही बहुधा पहिलीच वेळ असावी। संसदीय परंपरेला ही बाब शोभणारी नसल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। कपिल राऊतसह ओम देशमुख, झी 24 तास, नागपूर।